रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल भागांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अंतर्गत विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक मंजुरी मिळावी यासाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। मंडणगडच्या विकासासाठी राजधानीत करण्यात आलेल्या या पाठपुराव्याकडे स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिलं जात आहे। सादर करण्यात आलेल्या निवेदनात उर्दू शाळांसाठी नवीन इमारतींचे बांधकाम, अतिरिक्त वर्ग खोल्यांची निर्मिती, संरक्षण भिंती उभारणे, शाळा परिसराचे सुशोभीकरण तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय मुस्लिम समाजासाठी सुसज्ज समुदाय भवन उभारण्यासह विविध सामुदायिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली। प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत हे प्रस्ताव मंजूर झाल्यास मंडणगड तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल गावांमध्ये शिक्षण, सामाजिक सुविधा आणि मूलभूत पायाभूत विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, तर समुदाय भवनामुळे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ निर्माण होणार आहे। मंडणगड तालुक्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेत या प्रस्तावांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक मंजुरी द्यावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली। केंद्राच्या सहकार्यामुळे या भागातील विकासाला नवी गती मिळेल आणि अल्पसंख्याक समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला। यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना या मागण्यांचा सकारात्मक विचार करून प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली। मंडणगडच्या विकासासाठी सुरू असलेल्या या पाठपुराव्यामुळे केंद्राच्या माध्यमातून विविध विकास कामांना लवकरच मंजुरी मिळेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। कर्जताईसाठी अमोल कुमार जैन, रायगड।